नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. अरे बापरे, मंडळी, 1 डिसेंबर पासून एक नवीन मालिका सन मराठी वाहिनीवरती येते. रोज रात्री 9:30 वाजता. त्या मालिकेचं नाव आहे मी संसार माझा रेखिते. आणि या मालिकेमध्ये आईपणाची गोष्ट असणार आहे. एक घर सांभाळताना आई काय काय करत असते याबद्दलच या मालिकेतून आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आजचा आपला हा भाग आई विशेष भाग असणार आहे. आणि म्हणूनच आजच्या भागामध्ये एक अशी ताई येणार आहे जी तिच्या आईला घेऊन येणार आहे, कारण तिच्यासाठी तिची आई सगळं काय आहे. आणि त्या दोघी आपल्या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. पण त्याआधी सुरू करणार आहोत आपला हा धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आपण खेळाला सुरुवात करणार आहोत, कारण या खेळातूनच होणार आहे हुकमाची राणी, आणि ती विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा आपल्या पहिल्या खेळासाठी 10 ताई ज्या आलेल्या आहेत त्यांनी पटापटा पटापटा इथे यायचंय. या लवकर. आणि आपल्या या पहिल्या खेळामध्ये 10 ताई इथे आलेल्या आहेत. खूप खूप शुभेच्छा, कारण तुमच्यापैकीच 5 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये आणि 5 ताई होणार आहेत बाद. ओके, तर मग सुरू करूया. हा, तर आपल्या ह्या पहिल्या खेळाला सुरुवात करूया, आणि ज्या खेळाचं नाव आहे ए गप, माझाच पहिला कप. खेळाचं नाव काय? ए गप, माझाच कप. बर हा बाबा, हा ठीक आहे, सगळ्यांना कळलेलं आहे खेळाचं नाव. ओके, हा आता हा खेळ काय तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला प्रत्येकाला नंबर दिलेले आहेत. तुम्ही नंबर म्हणणार आहे. त्या क्रमांकाच्या दोन्ही ताई त्यांनी ह्या सफेद ही जी लाईन आहे त्या लाईनीच्या मागे येऊन उभं राहायचंय. संगीत सुरू होईल, त्या संगीतावर तुम्ही दोन्ही ताईने नृत्य सादर करायचंय. आणि जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो कप उचलायचंय आणि आपल्या जागी येऊन उभं राहायचंय. जी ताई कप उचलून आपल्या जागी येईल ती विजेती, दुसरी ताई बाद. ओके, कळलंय तुम्हाला? तर मग सुरू करूया आपल्या खेळाला. आणि त्यासाठी पहिला क्रमांक आहे 3. व्हेरी गुड. अरे ताई, बाद झालेली आहे ताई. ताई बाद झालेली आहे. ताई बसू शकते. ओके, पुढचा क्रमांक आहे 5. आणि पुढचा क्रमांक आहे 1. अरे अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी. कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. त्यांच्या मागे लागायच्या मागे. अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय, याच्या अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय. उगाच पाठी येऊन कचकन जाऊन धरलंय. याच्या अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय.
आणि पुढचा क्रमांक आहे 4. अरे बघून यांची भुताड काढती पिसाट झाला गडी घरात दुसरं कोणी बी नव्हतं झोंब्याने मारली उडी अरे घरात दुसरं कोणी बी नव्हतं झोंब्याने मारली उडी व्हेरी गुड. अंगात आले अंगात आले याच्या अंगात आले अंगात आले अंगात आले उगाच पाठी येऊन पचकन चावून धरलं याच्या अंगात आले अंगात आले अंगात आले पुढचा क्रमांक आहे 2. हिल हिल पोरी हिला तुझे क्या बात है? ढीला अगो हिल हिल पोरी हिला तुझे कप्पा लीला ढीला तुझे कप्पा लीला ढीला तुझे कप्पा लीला ढीला गो फॅशन मराठी सोबई तुला अरे बापरे. अगो हिल हिल पोरी हिला तुझे कप्पा लीला ढीला लक्ष आहे तुझं. अगं तेवढा याच्यात कप पळवला ना. ओके हरकत नाही. आणि विजेती झालेली ही ताई. अर्थातच ताई तू बाद झालेली आहे, तू बसू शकते. ओके आणि 5 ताईंचं अभिनंदन. तुम्ही गेलेला आहात पुढच्या खेळामध्ये. जोरदार टाळ्या. खूप खूप अभिनंदन 5 ताईंचं. तुम्ही दुसऱ्या खेळामध्ये आलेला आहात. हा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि अभिनंदन पण. हा आणि आता तुमच्यापैकी 2 ताई जाणार आहेत शेवटच्या खेळामध्ये. 3 ताई बाद होणार आहेत. ठीक आहे. खेळ काय ते तुम्हाला मी सांगणार आहे, पण त्याआधी मी या ताईंना विचारणार आहे. ताई तुझं नाव सांग. माझं नाव राणी प्रसाद गोरे. काय सांगशील आईबद्दल ताई? आईबद्दल सांगायचं म्हटलं तर खूप लवकर म्हणजे छत्र आमच्या डोक्यावरून गेलं. आपण लवकरच एक्सपायर झाले. म्हणजे माझ्या 4 भावंडांना माझ्या आईनं खूप हालातातून म्हणजे खूप सांभाळलं. जे जीवाचं रक्त आठवेपर्यंत आम्हाला खूप सांभाळ केला की बोलू शकत नाही शब्दात की तिने आम्हाला लहानाचं मोठं कसं केलं ते. खूप म्हणजे त्रास पण तेवढाच सहन केला की ते सांगू शकत नाही आहे की मानसिक शारीरिक त्रास दोन्ही तिने खूप सहन केलं. पण त्याच्यातून पण तिने हार मानली नाही. आम्हाला 4 भावंडांना तिने इतकं सांभाळलं नाही की काही कमी पडून दिलं नाही आम्हाला. खाण्यापिण्यापासून कपडा लता वगैरे खूप व्यवस्थित सांभाळ केला. खूप म्हणजे आता सध्या नाही आहे ती, पण खूप मिस करते आईला मी माझ्या. तिच्या आत्म्याला शांती लागो एवढीच. आणि पप्पांच्या बद्दल आज या माध्यमातून आईला काय सांगशील तू एका वाक्यात? तुझ्या आशीर्वादाने आम्ही खूप छान आहे आणि सुखी पण आहे आणि असाच आशीर्वाद तुझा आमच्या पाठीशी राहो. नक्कीच नक्कीच त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी नक्कीच आहेत ताई. आणि आता खेळायला सुरुवात करूया आपण. हा ओके. आणि आता सुरू करूया आपल्या या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे सासर माहेर. आता आपण आहोत सासरी. हा आणि हे आहे माहेर. माहेर म्हटलं तर माहेरमध्ये उडी मारायची, सासर म्हटलं तर सासरमध्ये उडी मारायची. जी ताई चुकेल ती ताई बाद, जी ताई उशिरा उडी मारेल ती सुद्धा बाद. अशा 2 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. ओके चला तर मग सुरू करूया. माहेर. ताई कधी उडी मारणार आहे तू उद्या? पहिला चान्स. हा पहिल्यांदा वॉर्निंग. ओके ओके चल रेडी. हा सासर माहेर सासर माहेर सासर माहेर सासर सासर. 1 2 3. तिन्ही ताई बाद झालेल्या आहेत.
ह्या दोन्ही ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मंडळी, जसं मी तुम्हाला सांगितलं की आजचा भाग आपला आई विशेष भाग आहे, तेव्हा आजच्या भागामध्ये सुद्धा मायलेक आलेल्या आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी इथे यायचे. ताई, तुझं आधी नाव सांग बरं. माझं नाव धनश्री सागर चव्हाण. धनश्री ताई, माहेर कुठलं? माहेर कोरेगाव, जिल्हा सातारा. आणि सासर? सासर नांदगाव, तालुका जिल्हा सातारा. किती वर्ष झाली आता लग्नाला? 7 वर्ष पूर्ण झाली. 7 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या 7 वर्षामध्ये किती वेळा असा एखादा क्षण आला की त्यावेळेला आईची खूप आठवण आली? असा क्षणच नाही की ज्या वेळेला मी तिला विसरलीये. ऍक्च्युली प्रत्येक क्षणाला, अगदी उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येक क्षणाला आई आणि वडील दोन्ही स्मरणात येतातच. काय सांगशील तू तुझ्या आईबद्दल? कारण आपला आई विशेष भाग आहे. शब्दात मांडणं खूप कठीण आहे, कारण तिने जे आमच्यासाठी केले ते त्याच्यासाठी शब्द सुद्धा अपुरेच पडतील. की जसं आम्ही जन्मलोय तेव्हापासून जे आम्ही तिचं स्ट्रगल पाहिले ते अगदी मी 10वी असतानापर्यंत खूप छान चालू होतं आमचं. पण 10वी नंतर जसे माझे वडील देवाघरी गेले त्यानंतर ती पूर्ण कोसळली होती. आणि आम्ही 3 भावंड, दोघी बहिणी आणि 1 भाऊ होतो. त्यातून तिने आमच्याकडे बघून स्वतःला सावरलं आणि तिथपासून आजपर्यंत ती आम्हाला आधार देत आली आहे. आणि तिने पण स्वतःला तेवढं खंबीर ठेवलं, आम्हाला सुद्धा तेवढं तिने खंबीर बनवलं. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जेवढं तिने पाठिंबा दिला ते आयुष्यात आमच्यासाठी कोणीच करू शकत नाही. पण असा एखादा प्रसंग आईबद्दलचा सांगू शकतेस? हो, भरपूर प्रसंग आहेत. अगदी शाळेत जाण्यापासून ते कॉलेज किंवा आता वैवाहिक जीवनात सुद्धा आम्हाला तिने केलेलं मार्गदर्शन, तिने दिलेला मार, सगळ्याच गोष्टी उपयोगी पडतायत. त्यामुळं तर मी तुम्हाला म्हणले की एकही दिवस असा जात नाही की आई आम्हाला स्मरणात येत नाही. शाळेत जायचा कंटाळा यायचा तेव्हा पण ती आम्हाला मार देऊन का होईना फटकारून पण पाठवायचीच. का तर जे तिला शिकायला मिळालं नाही ते तुम्ही शिका, तुम्ही मोठे व्हा, पुढे जाऊन तुमच्यासाठी ते भल्याचं आहे, हा विचार तिच्या मनात असायचा. फक्त कसं आहे की आई वडील आपले जीवाच्या आकांताने आपल्याला सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करत असतात. माझं एकच म्हणणं आहे की प्रत्येकाने त्याची जाणीव ठेवून आपल्या आई वडिलांसाठी पण काहीतरी करावं. ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय आणि अजून पण करणार. आणि ते कर्तव्यच आहे आपलं. हो. मला तर आईंशी बोलायचंय. आई, आज लेक इतकं सगळं तुझ्याबद्दल बोलते आणि हे सगळं ती बोलत असताना डोळे तुझे पाणावलेत. काय सांगशील तू आई? सांगण्यास खूप भरपूर आहे पण सुचत नाही. खूप मुलींनी माझे शिक्षण शिकत आपलं दुसरे काम केले, ट्युशन घ्यायचं. खूप मुलांनी माझ्याच कष्ट करून कॉलेज वगैरे ते केले स्वतःच्या पायावर उभे राहिलेत. फक्त आधार आम्हाला कोणाचा नव्हता. माझे मला जे मिस्टर वारले त्यावेळेला पण मी एकटीच पडली. सासू सासऱ्यांनी असं बाहेर काढलेलं होतं मला. कुठंच असं जायला आम्हालाही नव्हतं. माहेरी मी 2-3 वर्ष माहेरीच मी राहिली. म्हैसी पाळलेल्या, दूध येते विकायचं पोरांच्यासाठी आणि त्यांना म्हणजे काय हवं नको ते मुलांना आपलं सगळं द्यायची करा. आणि मुलांच्याकडे बघून मी मिस्टरांचं माझ्या दिसत आपण जर मन खचून गेलं तर आपल्या मुलांना कोण आधार आहे आपल्याशिवाय. पण आज मुलं त्यांच्या आयुष्यात सुखी आहे, आनंदी आहे. कसं वाटतंय आज? छान वाटतंय. छान वाटतंय. मला ताईंना विचारायचंय, आज या माध्यमातून काय सांगशील तू आईला? आई, तू आत्तापर्यंत तू जेवढी आम्हाला साथ दिलीस, आमचं मार्गदर्शक झालीस, आमचा आधार झालीस, तसंच तू कायम आम्हाला देत राहावंस, सुखाने राहावंस एवढीच माझी इच्छा आहे. आणि आमच्याकडून जेवढं होता होईल तेवढं आम्ही तुझ्यासाठी जगत राहणार आणि प्रयत्न करत राहणार. कारण एकमेव आधार तो तूच आहेस. आईला आपल्या त्वचेची मोजडी जरी करून घातली तरी तिचे ऋण फेडता येणार नाहीत. त्यामुळं जेवढं आम्हाला तिच्यासाठी करता येईल, जेवढं तिला जपता येईल तेवढं आम्ही तिला जपणार. मी खरंच सलाम करतो तुम्हाला सगळ्यांना, सगळ्या आईंना की ज्या पद्धतीने ते आपल्या मुलांना सांभाळत असतात. आज मला असं वाटतं की तुम्ही दोघी 16 सख्यांचा या कार्यक्रमात आल्यात, तर आज तुझ्या हस्ते आपण ताईची ओटी भरूया. नक्की. वा, या. दूर कुठेतरी आहे स्वप्नांचे माझ्या गाव, जिथल्या
दिमाखात माझे नाव ओळखीच्या गर्दीत ह्या मलाच मी शोधते फिरून नात्यांच्या रेषांनी गुंतत रंग भरून मायेचे मी संसार माझा रेखिते संसार माझा रेखिते वाट नवी ही चालता मी संसार माझा रेखिते. मंडळी, आजच्या ह्या आई विशेष भागामध्ये आपण आई आणि तिच्या लेकीबद्दल जाणून घेतलेलं आहे आणि मला खात्री आहे की हा भाग बघताना प्रत्येक ताईला तिच्या आईची आणि प्रत्येक आईला तिच्या मुलीची आठवण नक्कीच आली असणार आणि डोळे नक्कीच पाणावले असतील. पण हीच आठवण घेऊन आपण जाणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आणि सुरू करूया आपल्या ह्या शेवटच्या खेळाला. ताई, खूप खूप अभिनंदन तुमचं. हा, तुम्ही या शेवटच्या खेळामध्ये आलेलात. बरं, या खेळाचं नाव आहे पत्ता फ्राय. 1 2 3 म्हटल्यानंतर काय करायचंय, डाव्या हातामध्ये ताट पकडायचं आणि उजव्या हातामध्ये हे उलटणं घ्यायचंय आणि उलटणं असं पकडायचं, असं मध्ये किंवा इथे असं पकडायचं नाही, असं पकडायचं इथे. ओके. आणि हे जे पत्ते आहेत ह्या उलटण्याने हे पत्ते उचलायचे आणि तुमच्या ताटामध्ये ठेवायचे. म्हणजे समजायचे ही कढई आहे, ह्या कढईमधले पत्ते फ्राय झालेले आहेत. फ्राय झाल्यानंतर ह्या ताटामध्ये टाकायचे. ओके. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. कमीत कमी वेळेमध्ये जी ताई जास्तीत जास्त पत्ते तिच्या ताटामध्ये टाकेल ती असणार आहे विजेते आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. ओके. हा, पण हे इतकं सोपं नाही. हे करण्या अगोदर दोन्ही ताईंच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात येणार आहे. कळलेलं आहे? चला, मी दोन्ही ताईंना विनंती करतो की त्यांनी इथे यायचे आणि ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधायची आहे. तयार आहे ताई? ओके. चला तर मग 1 2 3. मध्ये पकडायचं नाही, उलटणं बाप एकदम मागे पकडायचं, उलटणं. व्हेरी गुड. हा, शाबाश. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. हा, शाबाश शाबाश शाबाश. मस्त मस्त पूनमताई, मस्त. व्हेरी गुड. शाबाश 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 शाबाश. ओके ओके. हा, शाबाश. मस्त मस्त. हा, ओके ओके. व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. हा, तेल खूप गरम झालंय, तेल खूप गरम झालंय. हा, पट्टे फ्राय झालेले आहेत. कधी एकदा खातो असं झालेलं आहे. हळू 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 हळूहळू तेल उडते अंगावरती, हळू. हा, शेवटची 10 सेकंद. 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि बस ना. आता किती एक झाल्यानंतर. ओके ओके ओके. आणि ताट ठेवा समोर, समोर ताट ठेवा. हा, समोर ताट ठेवायचंय. व्हेरी गुड. ओके. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38. ओके. 38 पण. आणि आता या ताईंचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32
33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46 हातात घे 46 हे किती आहेत 47, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62. आहेत आणि अर्थातच विजेती झालेली आहे ही ताई अर्पिता ताई आणि उपविजेती ठरलेली आहे पूनम ताई. पूनम ताई तुझं खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय? छान वाटते आणि तुम्ही हा कार्यक्रम इथे आयोजित केला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. आणि आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली आहे अर्पिता ताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. खूप छान वाटतंय. असं वाटलं पण नव्हतं कधी भेटेल. थँक्यू सन मराठी. एक्साइट नव्हतं झालं की कधी असं होईल. आनंद अश्रू आहेत. व्हेरी गुड. सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहेस? मम्मीला. मम्मीला काय सांगशील? मी सन मराठी चॅनेलवर हुकमाची राणी झालेली आहे. व्हेरी गुड. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो हो हो. ताई खूप खूप अभिनंदन तुझं. तू हुकुमाची राणी झालेली आहेस. आणि ताईनो तुम्ही सुद्धा तुमच्या घरातल्या हुकुमाच्या राणी आहात. पण तुम्ही सुद्धा एक पत्नी आहात आणि आई सुद्धा आहात. तर याच आईपणाची नवीन गोष्ट घेऊन येते एक नवीन मालिका जिचं नाव आहे मी संसार माझा रेखीते. आपल्या सन मराठीवर रोज रात्री 9:30 वाजता. तेव्हा बघायला अजिबात विसरू नका. तेव्हा हेच आईपण अनुभवत राहूया आणि बाईपण जगत राहण्यासाठी भेटत राहूया तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.